नमस्कार. आजकाल आपण बघतो सगळेच इतक्या धावपळीत आहोत. सतत काहीतरी हवंय, कशाची तरी चिंता आणि मग ती अस्वस्थता. बरोबर. मग या सगळ्यातून म्हणजे खरी मानसिक शांती कशी शोधायची हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कदाचित एका जुन्या संकल्पनेत आहे, वैराग्य. हां. शब्द ऐकायला थोडासा अवघड किंवा आजच्या काळात लागू न होणारा वाटू शकतो. हो, लोकांना वाटतं की हे सगळं सोडून द्यायचं प्रकरण आहे. अगदी. पण आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या विचारात खरंच काही दम आहे का आपल्यासाठी. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. वैराग्य म्हणलं की लोकांना वाटतं संन्यास, त्याग, जगापासून दूर जाणं. हो. पण आज आपण काय करूया, आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ. नक्की. म्हणजे वैराग्य म्हणजे नेमकं काय, ते का हवंय, त्याचे पैलू काय आहेत, आणि महत्वाचं म्हणजे जे गैरसमज आहेत ते दूर करायला हवेत. ते दूर करून आजच्या आयुष्यात ते खरंच उपयोगी आहे का हे बघूया. एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारं खूप प्रेम किंवा मोह, आणि वी म्हणजे त्याचा अभाव, नसणं. अच्छा. सोप्या भाषेत वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव, अटॅचमेंट नसणं. पण मग आसक्तीचा अभाव म्हणजे भावनाच नसणं का? एकदम कोरडं? नाही, तसं नाही. हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. भावनाशून्य होणं नव्हे, तर काय टिकणारं आहे आणि काय तात्पुरतं आहे यातला फरक समजणं. अच्छा. म्हणजे बघा, पैसा, पद, वस्तू या गोष्टी कायम राहतात का? नाही, येतात जातात. अगदी. त्या क्षणभंगूर आहेत. हे फक्त डोक्याने समजणं नाही, तर ते अनुभवातून जाणवणं ही वैराग्याची सुरुवात आहे. ही मनाची एक बॅलन्स्ड म्हणजे तटस्थ अवस्था आहे. थांबा, इथे एक विचार येतो मनात. आसक्तीचा अभाव किंवा तटस्थता म्हटलं की अनेकांना वाटेल की मग आयुष्यातला इंटरेस्टच गेला. म्हणजे कशातच मन नाही रमलं तर मग ती एक प्रकारची उदासीनता नाही करणार? हे डिप्रेशन तर नव्हे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि हा गैरसमज दूर झालाच पाहिजे. वैराग्य म्हणजे उदासीनता किंवा डिप्रेशन अजिबात नाही. ओके. डिप्रेशनमध्ये काय होतं, जगण्याची उमेदच जाते. ती एक नकारात्मक, निष्क्रिय अवस्था आहे. बरोबर. वैराग्य उलट आहे. ती एक खूप सकारात्मक, सजग, संतुलित स्थिती आहे. यात तुम्ही जगाकडे आणि स्वतःकडे त्रयस्थपणे बघू शकता, पण करुणेने. अच्छा. म्हणजे प्रेम, करुणा ह्या भावना असतातच. नक्कीच असतात. किंबहुना आसक्ती नसल्यामुळे त्या अधिक शुद्ध होतात. तुमचे निर्णय जास्त निष्पक्षपाती होतात, कृती अधिक प्रभावी होते. आणि हे म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं पण नाही. अच्छा. म्हणजे हा जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे म्हणायचा. अगदी. आणि हे आपण रोजच्या आयुष्यात पण अनुभवतो थोडंफार, नाही का? कसं काय? म्हणजे बघा, एखादी नवीन गोष्ट घेतली, समजा नवा मोबाईल. हो. सुरुवातीला किती आनंद, किती आकर्षण असतं. हो, अगदी. पण काही दिवसांनी, महिन्यांनी ते नाविन्य संपतं. बरोबर. आकर्षण कमी होतं. हे जे क्षणभंगुरतेचं तत्व आहे, ते ज्याला लवकर कळतं त्याची त्या वस्तूतली आसक्ती आपोआप कमी होते. हा पण एक वैराग्याचा छोटा अनुभवच की. अगदी बरोबर बोललात. ही समज की गोष्टी बदलतात, सुख दुःख येतात जातात, काहीच परमनंट नाही, ही वैराग्याची पहिली पायरी आहे. आणि ही समज का गरजेची आहे? कारण आपले बहुतेक त्रास, दुःख कशामुळे होतात? अपेक्षांमुळे. अगदी. अपेक्षा. काहीतरी हवं असतं, मिळालं नाही की दुःख. हो. मिळालं पण ते गेलं तरी दुःख. इतरांनी आपल्या मनासारखं वागावंसं वाटतं, तसं नाही झालं की दुःख. बरोबर आहे. वैराग्य काय करतं? या अपेक्षा आणि मोहाची पकड सैल करतं. मग मन कमी गडबडतं, शांत राहतं, स्थिर राहतं. अच्छा. आयुष्यात वादळं येतात, पण त्यांना तोंड द्यायला एक आतून शक्ती मिळते. म्हणूनच अनेक आध्यात्मिक मार्गांमध्ये वैराग्याला खूप महत्त्व दिलंय. म्हणजे एक उदाहरण घेऊ का? समजा एखाद्या महत्वाच्या कामात किंवा परीक्षेत अपयश आलं. जर आपलं मन त्या निकालाच्या बाबतीत थोडं अलिप्त असेल, म्हणजे वैराग्य असेल, तर आपण एकदम कोसळून जाणार नाही. बरोबर. आपण स्वीकारू की ठीक आहे, अपयश आलं, त्यातून शिकू आणि पुढे जाऊ. पण जर त्या निकालातच पूर्ण अडकलो असू तर जास्त त्रास होतो. हो. ते अपयश खूप जास्त यातना देईल. म्हणजे संकट टाळता येत नाहीत, पण वैराग्यामुळे त्याचा मानसिक इम्पॅक्ट कमी होतो, असं म्हणायचंय का? अगदी नेमकेपणाने हेच. वैराग्य म्हणजे काही कवच नाहीये की संकट येणारच नाहीत, पण ती एक अशी मानसिक स्थिती आहे जी आघात सहन करायची आणि त्यातून सावरायची ताकद वाढवते. आता हे जरी एकच वाटलं तर याचे काही प्रकार सांगितले आहेत आपल्या माहितीमध्ये. त्याने ही संकल्पना अजून स्पष्ट होईल. हो, हे ऐकायला आवडेल. बरं. कोणते वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे? पहिला प्रकार आहे कर्म वैराग्य.
हा गीतेतला खूप महत्वाचा विचार आहे. कर्मवैराग्य. याचा अर्थ काय, तर आपलं काम, आपली कर्तव्य पूर्ण निष्ठेने, कौशल्याने करायची. पण त्या कर्माचं जे फळ मिळेल, यश किंवा अपयश, नफा तोटा, मान अपमान, त्याबद्दल तीव्र आसक्ती ठेवायची नाही. म्हणजे गीतेतलं तेच ना, कर्मण्याधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अगदी तेच. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, फळावर नाही. पण मग इथे एक प्रॅक्टिकल अडचण येते. आजच्या जगात हे कसं शक्य आहे? इतकी स्पर्धा आहे. जर निकालाची किंवा फळाची अपेक्षाच नाही ठेवली तर काम करायला मोटिवेशन कुठून मिळणार? माणूस काहीतरी मिळवण्यासाठीच करतो ना. बरोबर आहे, हा प्रश्न येतो मनात. पण कर्मवैराग्य म्हणजे मोटिवेशन नसणं नव्हे. अच्छा. उलट फळाच्या चिंतेतून आपण जेव्हा मोकळे होतो तेव्हा कामावर जास्त चांगलं लक्ष लागतं. अनेकदा काय होतं, निकालाच्या टेन्शनमुळेच कामाची क्वालिटी कमी होते. हो, हे खरंय. कर्मवैराग्य म्हणजे फळाबद्दल उदासीनता नाही, तर त्या फळाने स्वतःला बांधून घ्यायचं नाही. यश मिळालं तरी हुरळून जायचं नाही, अपयश आलं तरी खचायचं नाही. ती एक बॅलन्स्ड वृत्ती आहे. ओके, हा झाला पहिला प्रकार. दुसरा कोणता? दुसरा आहे भोगवैराग्य. याचा संबंध आहे आपल्या इंद्रियांना मिळणाऱ्या सुखांशी. इंद्रिय सुख म्हणजे डोळे, कान, त्वचा. हो, डोळे, कान, त्वचा, जीभ, नाक यातून आपण जग अनुभवतो, सुख मिळवतो. भोगवैराग्य म्हणजे या सुखांचा तिरस्कार नाही करायचा. मग? तर त्यात पूर्णपणे अडकून पडायचं नाही, त्याचे गुलाम व्हायचं नाही. कारण ही सुख कशी असतात? तत्पुरती. बरोबर. आणि अनेकदा त्यांच्या अतिरेकातून दुःखच मिळतं. गीतेत म्हटलंय की हे भोग सुरुवातीला अमृतासारखे वाटतात, पण शेवट विषासारखा होतो. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की चांगल्या गोष्टी एन्जॉयच करायच्या नाहीत, म्हणजे चविष्ट जेवण, सुंदर दृश्य याचा आनंद घ्यायचाच नाही? नाही, तसं कोण म्हणतंय. आनंद जरूर घ्यावा, पण त्या आनंदावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही. अच्छा. किंवा तो आनंद संपला की दुःखी व्हायचं नाही. ती दृष्टी म्हणजे भोगवैराग्य. खावं, प्यावं, जगाचा अनुभव घ्यावा, पण त्यात एक समतोल असावा, कशाच्याही आहारी जाऊ नये. कळलं. तिसरा प्रकार कोणता? तिसरा आहे ज्ञानवैराग्य. हे वैराग्य ज्ञानावर म्हणजे विवेकावर आधारित आहे. ज्ञानावर म्हणजे कसं? म्हणजे हे सगळं जग, यातल्या वस्तू, नाती, आपलं शरीर सुद्धा, हे सगळं बदलणारं आहे, नश्वर आहे, काहीच कायम टिकणारं नाही. अनित्यता. हो, या सत्याचं सतत स्मरण ठेवणं. हे सत्य स्वीकारलं की कोणत्याही गोष्टीचा अतिमोह किंवा सुटता सुटत नाही अशी घट्ट आसक्ती आपोआप कमी होते. उदाहरण? साधं उदाहरण घ्या. सुंदर फूल आज आहे, उद्या कोमेजणार, हे माहीत असतं आपल्याला. त्यामुळे त्या फुलाच्या मोहात आपण वेडे नाही होत. हे ज्ञान मनाला शांत ठेवतं. बरोबर. आणि चौथा प्रकार जो जास्त साधनेने येतो तो म्हणजे योगवैराग्य. योगवैराग्य म्हणजे ध्यान, धारणा, समाधी अशा योगाच्या अंगांचा अभ्यास केल्यावर काय होतं? चित्तवृत्ती शांत होतात. मन स्थिर झालं की मग जगातल्या वस्तू, विषय यांबद्दलचं आकर्षण आपोआप कमी होतं. ते नैसर्गिकरित्या घडतं. म्हणजे जसं आपण ऋषीमुनींबद्दल ऐकतो, त्यांची ती शांत स्थिर अवस्था. अगदी, ती याच प्रकारच्या वैराग्याचा परिणाम असते. ही एक खोल आंतरिक अवस्था आहे. कर्म, भोग, ज्ञान आणि योग या 4 पातळ्यांवर वैराग्याचा विचार दिसतोय. पण हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की हे खूप आदर्शवादी आहे, म्हणजे फारच उच्च पातळीवरचं. माझ्यासारख्या सामान्य माणसाने रोजच्या जगण्यात, धावपळीत हे थोडंफार तरी कसं आणायचं? काही सोपे प्रॅक्टिकल मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. वैराग्य काहीतरी गूढ किंवा फक्त साधू संतांची गोष्ट नाहीये. ती एक सवयीने, सरावांनी विकसित करता येणारी मानसिक वृत्ती आहे. अच्छा. त्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत जे कोणीही वापरून बघू शकतं. पहिला, नियमित ध्यान आणि जप. ध्यान, मेडिटेशन? हो, रोज थोड्या वेळ शांत बसून ध्यान केलं किंवा नामस्मरण केलं तर मन शांत होतं, विचारांवर नियंत्रण येतं आणि आसक्ती कमी व्हायला मदत होते. दुसरा मार्ग? दुसरा आहे शास्त्र वाचन. म्हणजे भगवद्गीता, उपनिषद, संत वाङ्मय असे ग्रंथ वाचणं आणि त्यावर विचार करणं. त्याने काय होतं? ज्या गोष्टी तात्पुरत्या आहेत त्यातला रस हळूहळू कमी होतो. आणखी काही? हो, तिसरा महत्वाचा मार्ग आहे सत्संग. म्हणजे चांगल्या, विवेकी, निस्वार्थी लोकांच्या संगतीत राहणं. म्हणजे चांगली संगत. अगदी.
अशा लोकांच्या बरोबर राहिल्याने आपली दृष्टी बदलते, आपल्याला चांगली प्रेरणा मिळते. चौथा मार्ग आहे अनित्यता विचार. म्हणजे तेच सगळं बदलणारं आहे हे लक्षात ठेवणं. हो, जाणीवपूर्वक हे लक्षात ठेवणं की हे सगळं बदलणारं आहे, काहीच कायम टिकणारं नाही. हा विचार सतत मनात ठेवला की कशाचाच अति मोह राहत नाही. पण हा अनित्यता विचार म्हणजे असं सतत निगेटिव्ह किंवा निराशावादी विचार करणं नव्हे ना, की अरे सगळं संपणारच आहे, मग कशाला काही करायचं? नाही, अजिबात नाही. अनित्यतेचा विचार म्हणजे वास्तवाचा स्वीकार आहे. ते निगेटिव्ह नाही, ते रिअलिस्टिक आहे. अच्छा. यामुळे जीवनाकडे जास्त मॅच्युअरली बघता येतं. जे क्षण आहेत ते जास्त सजगपणे जगता येतात, कारण माहीत असतं की हे कायमचे नाहीत. बरोबर. आणि पाचवा मार्ग, पाचवा आणि खूप प्रभावी मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा आणि दान. सेवा आणि दान. हो, जेव्हा आपण आपला वेळ, शक्ती किंवा पैसा दुसऱ्यांसाठी वापरतो, कशाचीही अपेक्षा न ठेवता, तेव्हा आपला मीपणा, स्वार्थ कमी होतो. झाड कसं स्वतः फळ खात नाही, इतरांना देतं, सावली देतं. बरोबर. त्याप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेलं दान किंवा सेवा आपल्यातली आसक्ती कमी करून वैराग्य वाढायला मदत करते. हे मार्ग खरंच विचार करण्यासारखे आहेत. म्हणजे वैराग्य साधायला कुठे हिमालयात जायची गरज नाहीये. अजिबात नाही. आपल्या रोजच्या जगण्यातच हे बदल आणता येतात. आता काही उदाहरणं बघूया का? हां. आपल्या इतिहासात, परंपरेत अशी कोणी माणसं आहेत का ज्यांनी हे वैराग्य जगून दाखवलं, म्हणजे प्रेरणा मिळेल? हो, खूप उदाहरणं आहेत. सहज आठवणारं पहिलं नाव म्हणजे भगवान बुद्ध. हा, सिद्धार्थ गौतम. हो, राजपुत्र होते ते. सगळी सुख होती, पण माणसाचं दुःख बघून त्यांनी सगळ्याचा त्याग केला. ज्ञानाच्या मार्गाने गेले, स्वतः मुक्त झाले आणि जगाला मार्ग दाखवला. अजून कोणी? राजा जनक, मिथिला नगरीचे राजे होते. राज्यकारभार उत्तम करत होते, पण मनाने पूर्णपणे अलिप्त विरक्त होते. म्हणून त्यांना विदेही म्हणायचे ना? अगदी, विदेही म्हणजे देहाच्या पलीकडे गेलेले. त्यांनी संसारात राहून वैराग्य साधलं. आणि आपल्या महाराष्ट्रात? महाराष्ट्रात तर संतांची फार मोठी परंपरा आहे. संत तुकाराम महाराज, हो हो, सामान्य संसारी माणूस, किराणा मालाचं दुकान होतं, कितीतरी अडचणी आल्या आयुष्यात. हो, खूप त्रास झाला त्यांना. पण ह्या सगळ्यात राहूनही त्यांचं मन पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत होतं. संसारात असूनही विरक्त होते ते. आणखी कोणी? संत ज्ञानेश्वर, किती लहान वय, आई वडील गेले, समाजाने वाळीत टाकलं, किती प्रतिकूल परिस्थिती. हो, काय दाखवतात? की परिस्थिती कशीही असो, हो, राजमहालात असो किंवा झोपडीत, सुखात असो वा दुःखात, वैराग्य साधता येतं. खरंच ही उदाहरणं खूप प्रेरणा देतात. तर मग इतकं सगळं ऐकल्यावर, विचार केल्यावर, समजा एखाद्याने हे वैराग्य थोडंफार जरी आणलं आयुष्यात, तर त्याचे नेमके फायदे काय? काय मिळतं त्यातून? व्हॉट्स द पे ऑफ? फायदे खूप स्पष्ट आहेत आणि अनुभवण्यासारखे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मानसिक शांती. शांती, पीस ऑफ माइंड. हो, मनातला तो जो कल्लोळ असतो ना, चिंता, भीती, तो कमी होतो. दुसरा म्हणजे भावनिक आणि मानसिक स्थैर्य. इमोशनल स्टॅबिलिटी. अगदी, आयुष्यात चढ उतार येतातच, पण वैराग्य असेल तर मन लगेच खचत नाही किंवा उगाच हुरळूनही जात नाही. ते जास्त स्थिर राहतं. तिसरा फायदा, समाधान, कंटेंटमेंट. जे आहे जसं आहे त्यात आनंद मानायची वृत्ती वाढते. सतत अजून हवं याच्यामध्ये धावणं कमी होतं. In shadows deep, where sea
shadows deep where sea तरी त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी ज्ञान साधना केली. ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव लिहिले. ही सगळी उदाहरणं काय दाखवतात? की परिस्थिती कशीही असो, हो, राजमहालात असो किंवा झोपडीत, सुखात असो वा दुःखात, वैराग्य साधता येतं. खरंच ही उदाहरणं खूप प्रेरणा देतात. तर मग इतकं सगळं ऐकल्यावर, विचार केल्यावर, समजा एखाद्याने हे वैराग्य थोडंफार जरी आणलं आयुष्यात, तर त्याचे नेमके फायदे काय? काय मिळतं त्यातून? व्हॉट्स द पे ऑफ? फायदे खूप स्पष्ट आहेत आणि अनुभवण्यासारखे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मानसिक शांती. शांती, पीस ऑफ माइंड. हो, मनातला तो जो कल्लोळ असतो ना, चिंता, भीती, तो कमी होतो. दुसरा म्हणजे भावनिक आणि मानसिक स्थैर्य. इमोशनल स्टॅबिलिटी. अगदी, आयुष्यात चढउतार येतातच, पण वैराग्य असेल तर मन लगेच खचत नाही किंवा उगाच हुरळूनही जात नाही. ते जास्त स्थिर राहतं. तिसरा फायदा? समाधान, कंटेंटमेंट. जे आहे जसं आहे त्यात आनंद मानायची वृत्ती वाढते. सतत अजून हवं याच्यामागे धावणं कमी होतं. ते गोष्टींच्या बंधनातून सुटतो. त्यामुळे तो मोक्षाकडे किंवा अंतिम स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग मानला जातो. म्हणजे तुम्ही मागाशी म्हणालात तसं वैराग्य आलेलं मन समुद्रासारखं होतं. कसं काय? म्हणजे वरवर लाटा येतात जातात, पण खोलवर शांतता असते. बाहेर काहीही घडलं तरी ते आतून फारसं ढवळलं जात नाही. अगदी बरोबर, उत्तम उदाहरण आहे. तर आजच्या या आपल्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी एकदम स्पष्ट झालीय. वैराग्य म्हणजे जीवनापासून पळून जाणं नाही किंवा आयुष्य निरस करणं नाही, तर ते जीवन अधिक सजगपणे, अधिक शांतपणे आणि अधिक मुक्तपणे जगण्याची एक कला आहे. बरोबर. आपली कामं करायची, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, नाती जपायच्या, पण या कशातही मनाने पूर्णपणे अडकायचं नाही. एक प्रकारचं आंतरिक स्वातंत्र्य जपायचं, हे खरं वैराग्य. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. कोणता? की आज माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे, आता ती एखादी वस्तू असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची अपेक्षा असेल, पदाचा मोह असेल, अगदी स्वतःच्या मताचा अट्टाहास असेल, ज्याबद्दलची माझी आसक्ती मी थोडी कमी करू शकेन किंवा करू शकेन, जेणेकरून मी अधिक शांत आणि स्थिर होईन. अच्छा. अगदी छोटासा बदल जरी केला, वैराग्याचा एक कण जरी आणायचा प्रयत्न केला, तर त्यातून जी शांतता मिळेल, जे स्वातंत्र्य मिळेल, त्याचा अनुभव कसा असेल? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हो, यावर प्रत्येकाने थोडा विचार करायला हरकत नाहीये.